हायकोर्ट लिपिक परीक्षेतील गोंधळावरून अभिजित दिपकेंचा 7 दिवसांचा अल्टिमेटम। आठवडाभरात कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा। फेरपरीक्षेच्या लेखी आश्वासनासह दिपकेंच्या सरकारकडे 4 प्रमुख मागण्या। लिपिक पदाच्या परीक्षेबाबत हायकोर्टाकडून नोटीस जारी। तांत्रिक अडचणींची चौकशी सुरू। उमेदवारांना पुढील कार्यवाहीची अधिकृत माहिती देणार कोर्टाचं आश्वासन। संभाजीनगर नंतर कल्याणमध्ये विद्यार्थ्यांचा संताप। न्यायाधीशांची गाडी अडवत विद्यार्थ्यांचं आंदोलन। लेखी आश्वासनानंतर 2.5 तासांनी आंदोलन मागे। पुणे, भंडारा, नांदेड आणि वाशिममध्येही लिपिक परीक्षेत घोळ। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते। पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानंतर राऊतांचं मोठं वक्तव्य। गोपीनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ झाल्याचाही आरोप। गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014ला आम्ही निवडणूक हरलो नसतो। पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही। मनोज जरांगेंचा आरोप। मराठ्यांनी शिंदेंना, अजित पवारांना तळहातावर उचललं। मला कोणतंही राजकारण करायचं नाही, जरांगेंचं वक्तव्य। अचानक कोणताही निर्णय होऊ शकतो। सरकारनं डाव टाकल्यास मीही डाव टाकणार। मनोज जरांगेंची भूमिका। 29 ऑगस्टला अंतरवालीतून आंदोलनाची हाक। ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात। मराठा समाजाच्या तरुणींबद्दल नवनाथ वाघमारेंचं संतापजनक विधान। नवा वाद पेटण्याची शक्यता। जयकुमार गोरे कॉप्या करून पास झालेले मंत्री। पत्रकार परिषद घेताना जरा शुद्धीवर रहा। सुषमा अंधारेंची टीका। तर जो आपल्या मार्गात येतो त्याला सोडत नाही। जयकुमार गोरेंचा विरोधकांना सूचक इशारा। भाजपनं नाशिक महापालिकेत गुंडांच्या टोळ्या बसवल्यात। नाशिकचं स्मशान केलं। नगरसेवकांना घरात घुसून जाब विचारला पाहिजे। रस्ते पाहणीनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल। मंत्री उदय सामंतांकडून चाकण एमआयडीसी मध्ये पाहणी। औद्योगिक प्रश्नांसंदर्भातील बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून व्हीसीद्वारे मार्गदर्शन। 31 ऑगस्ट पर्यंत चाकणमधील खड्डे दुरुस्त करणार सामंतांची माहिती। सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल। स्वातंत्र्यदिनी वंदे मातरम गीताचा अवमान केल्याचा ठपका। दिल्ली आणि कर्नाटक भाजपकडून तक्रार दाखल। नाशिकमध्ये भर रस्त्यात 32 वर्षीय तरुणावर अज्ञाताकडून गोळीबार। गोसावीवाडी चौफुली परिसरात खळबळ। जुन्या वादातून गोळीबार झाला का? पोलिसांकडून चौकशी सुरू।